कृष्णा, मी आज सांगणार आहे की जपमाळेवरतीच का माळा जप कराव्या. आपण ह्या दोन्ही बोटांनी माळा जप करतो. प्रत्येक महामंत्राला आपण एक मणी मागे ओढतो. तसेच आपण 108 मणी मागे ओढतो आणि आपल्या बोटांचे घर्षण होते. त्यामुळे आपली बुद्धी तल्लख होते, आपले मन एकाग्र होते. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की एक माणूस भगवंतांकडे जातो आणि म्हणतो की भगवंत, मला एक असा व्यक्ती द्या की जो माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो. मग भगवंत म्हणाले की हा ठीक आहे, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकतो, पण एक अट आहे. ती म्हणजे जर तू त्या व्यक्तीला सारखं 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 काम सांगायचं. जर तू त्या व्यक्तीला काम सांगितलं नाहीस तर तो व्यक्ती तुला खाऊन टाकेल. मग तो माणूस म्हणतो की हा, मला ही अट मान्य आहे. मग भगवंत त्याला ती चमत्कारी व्यक्ती देतो. मग तो माणूस म्हणतो की मला एक सुंदर मोठं घर बांधून दे. मग तो व्यक्ती त्याला मोठं घर बांधून देतो. मग तो माणूस विचार करतो की एवढं मोठं घर आहे, याच्यासमोर सुंदर बगीचा तरी असला पाहिजे. मग तो माणूस म्हणतो की मला एक बगीचा तयार करून दे. मग तो व्यक्ती त्याला बगीचाही तयार करून देतो. मग तो माणूस म्हणतो की माझ्यासाठी पंचपक्वान्न करून दे. मग तो व्यक्ती त्याला पंचपक्वान्नही करून देतो. जगात असं पहिल्यांदा झालं आहे की काम करणारा व्यक्ती थकला नाही, पण काम सांगणारा व्यक्ती थकणार आहे. तो आता त्या व्यक्तीकडे काहीही काम नव्हतं. मग तो माणूस तो चमत्कारी व्यक्ती त्या माणसाला म्हणत होता की मला काहीतरी काम सांग, नाहीतर मी तुला खाऊन टाकेल. मग तो व्यक्ती घाबरून भगवंतांकडे जातो. धावत भगवंतांकडे जातो आणि भगवंतांना म्हणतो की भगवंत, आता माझ्याकडे काहीही काम नाही, याच्यावर तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. मग भगवंत म्हणतात की तुझं घर तर मोठं आहे ना. हो. मग त्याला एक सीडी लाव आणि त्या माणसाला म्हण की ह्या सीडीवरून खालीवर करत राहा, जोपर्यंत मी तुला दुसरं काम सांगत नाही. मग तो व्यक्ती घरी जातो आणि त्या व्यक्तीला बोलतो की तू ह्या सीडीवरून खालीवर करत राहा, जोपर्यंत मी तुला दुसरं काम सांगत नाही. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. हे घर म्हणजे आपलं शरीर आहे आणि सीडी म्हणजे आपली जपमाळा आहे. आपल्या मनाला स्थिर ठेवण्यासाठी ही जपमाळेवर खालीवर केलं पाहिजे. कलियुगामध्ये मुक्त होण्यासाठी आपल्याला हाच महामंत्र मुक्त करून देणार आहे की हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा महामंत्र ह्या माळेवर खालीवर जप करायचा आहे. आपण हा महामंत्र मनातल्या मनात जप करायचा नाही. आपण हा महामंत्र जपमाळेवरती जप करायचा आहे. कळालं का तुम्हाला जपमाळेवरतीच का माळा जप करावी? आपण ह्या जन्ममृत्यूच्या चक्रापासून मुक्त होण्यासाठी एकच महामंत्र आहे, तो म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा महामंत्र म्हणून आपण ह्या जन्ममृत्यूच्या चक्रामधून मुक्ती मिळवायची आहे. हरे कृष्ण.